नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. मी आहे शुभम जायपर. तुम्हाला सांगायची गरज नाही तरी पण सांगतो, शुभमचे ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. थोडं हरभरलो पण आता बोलायला शिकलो मी कंपम, कारण की मंडई तर आपल्याला आज किती दिवस झालेले आहेत माहिती आहे तुम्हाला? आपल्याला आज कंप्लीट 18वा दिवस आहे. काल म्हणजे 17वा दिवस काल पूर्ण झाले आपल्या ब्लॉगला. 17व्या दिवसात काय मी आता सांगू की नको, 17व्या दिवसात आपल्याला 17 पण यूज नाही आले. 1 यूज, 2 यूज, 7 यूज, 8 यूज अशाच यूज येतात रोज, डेली यूज येतात. आज तरी पण आपले 21 सबस्क्रायबर आहेत. का कारण त्याला हे आपण शॉर्ट व्हिडिओ टाकतो त्यांनी वाढेल. ते मला माहिती, तुम्ही कुणीच व्हिडिओ पाहत नाही, एक ना एक दिवस पाहतात, म्हणून आज मी व्हिडिओ बनवून ठेवतो आहे. आज नाही, भविष्यात एक दिवस, कारण की आपलं 365 दिवस चॅलेंज आहे. महादेवांच्या आशीर्वादाने, प्रभूंच्या आशीर्वादाने कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल काय सांगता येत नाही. मग त्यावेळेस मला पण कळलं की यार, आपण त्या दिवशी असं आपल्याला व्ह्यूज नव्हते आहेत आणि आपला 18वा व्हिडिओ होता, तो आपण सांगितलं होतं व्हिडिओमध्ये. मीच बघून मलाच आठवण येईल ना त्या टायमाला, कारण की पहिल्या व्हिडिओमध्ये काय बोललो ते मला आणखीन माहीत ध्यानात नाही, मला आठवतसुद्धा नाही. पण व्हिडिओ बघितलं मी लगेच हे करू शकते. अरे व्हिडिओ बघितलं मला समजा, सध्या मी त्या व्हिडिओमध्ये काय बोललो आहे काय मला ते काहीच समजणारच नाही, कारण की यार तेव्हाच गोष्ट ध्यानात असती, नंतर ध्यानात राहत नाही. पण आता आपल्याला वाजलेले आहेत किती, आता 7:30 वाजलेले बरं का, 7:30. तर आपण 5 वाजताच आज 3 दिवस झाले उठतो, कारण की आपलं तुरीतलं गवत तुम्हाला माहिती आहे, 7-7.5 एकर तुरीत गवत त्या दाबून मोजली पाहिजे. 4.5 म्हणत होतो, पण ते 7.5 एकर तूर भरली, मोजलेली. त्या तुरीतलं गवत आहे का, गवत काढायला आपण डेली जात होतो. आपल्या घरचे बी फॅमिली, परिवार, आई, भाव हे आपले सगळं संघ जात असतं. आपण रोज सकाळी तुम्हाला माहिती महादेवांचं पिताश्री महादेव आपल्या मंदिर आहे, ते आपल्या वावरात महादेवांचं मंदिर आहे, म्हणजे त्यांच्याच चरणात आपलं घर आहे. तर आपण रोज सकाळी उठल्या महादेवांचं दर्शन, या सकाळी आंघोळ केल्यानंतर आपण दर्शन घेतोच. महादेवांचं दर्शन आपल्याला जमत नाही, आपण दर्शन घेतो. तर पहिले पाणी घालतो, पण आता देवांची इच्छा आहे, त्यांना वाटतं पाय पडायला येतो. जेव्हा मनात देवान ते तेव्हा पाणी घालायला, पण दर्शन पण नाही. दर्शन नीट आहे. मामाच्याकडे गेलो, गावातलं तिकडे मारुतीरायांचं घेतो, इथं महादेवांचं, प्रभूंचं घेतो. इथं पण सगळे देव आहेत, पण महादेवांचं सगळ्या देवांचं होतं. महादेवांचं घेतलं म्हणजे सगळ्या देवांचं, महादेवाचे सगळे देव अवतार आहेत. तर आजचा व्हिडिओ नाही का, आजचा व्हिडिओची कमा सांगतो तुम्हाला माहिती, रविवारी आपला एक घोटाळा झाला. यूट्यूब पण आपला व्हिडिओ चॅनलला टाकताच येत नव्हता. रविवारी आपण 2 व्हिडिओ ब्लॉक काढून ठेवले, पण ते 2 ब्लॉक काढे म्हणजे एक दिवस आला काटा, कॉलाच नाही, झाली घोटाळा. नंतर बी मग एका टाकलं. आज आला वार शनिवार, म्हणजे उद्या दुसरा रविवार, शनिवार. आपले 8 दिवस तसेच गेले ते, आणि आज शनिवारी एक घोटाळा झाला. आपले ब्लॉगच नाही. हा ब्लॉग मी आत्ता काढतो आणि आत्ताच लगे तुम्हाला टाकून देणार आहे, कारण की आपण सध्या ब्लॉगचा टाईम नाही. आपण ब्लॉग 8ला टाकतो, 9ला टाकतो, 12ला टाकतो, 1ला टाकतो, 5ला. जेव्हा येईन तेव्हा मला तेव्हा ब्लॉग टाकून देतो. तर सध्या कामाचे हे तर ज्यावेळेस आपलं हे होईन ना ब्लॉग, मी सांगतो तुम्हाला, तुम्ही काय आता व्हायरल झाल्यानंतर बघता, मी माझ्या स्वतःसाठी तुमच्यासाठी मी सांगून ठेवतो. जेव्हा आपले ब्लॉग 25पर्यंत ब्लॉग जाते, फुल ब्लॉग 25पर्यंत, त्या टायमाला आपण वेळ जो म्हणजे ज्या व्हिडिओला 25 यूज येते त्या टाईम आपण कोणत्या टाकलेला आपल्याला टाईम समजेनच. तर त्या टायमाला टाकलेला दररोज त्याच वेळी आपण डेली तेच वेळी, मग कमी होऊ जास्त होऊ त्याच वेळीला व्हिडिओ टाकीतो. तर प्रभू महादेवांचं दर्शन घ्यायला आता त्याचं दर्शन घेतो त्यांचं, आणि घराकडे जाऊन आपल्याला जावं लागणार आता कुठं, तर रानात गवत काढायला. तर चला महादेवांचं दर्शन घेऊ. तुम्हाला दर्शन घ्यायचं का सांगा, मला घ्यायचं असलं. आता आज ब्लॉग नाही आहे म्हणलं, तुम्हाला आज दर्शन घडून आणू शकतो मी. तर तुम्हाला दर्शन घ्यायचं का, तर चला. पटापटा झाला. कसं ना, खूप थंडी हो. तुमच्याकडे आहे थंडी सांगा, आमच्या इकडं खूप थंडी, तर गार लागला काकडं. मी दाढी केली बघा कसं वाटतंय. लहानपणी काय मिशा काय दाढी काहीच नव्हतं, भारी होतं. आता इथं थोडे पिंपल असे डाग पडलेत, त्याला दिसत नाहीत. आपण चंदन लावतो महादेवाचे भक्त, तो इथे त्याच्यामुळे चंदन डागडोगं गेले, तर ते आता मध्ये आले ते डबल जाते. ते दाढी काढी भारी फ्रेश वाटतंय चेहरा. तर हे आहे काय झाडे, पिंपळाचं झाड, इकडे दत्त महाराज, इकडे बेलाचं झाड,
हे पुजारी आलेले त्यांची गाडी अशी भिता वगैरे आपल्या महादेवांच्या पडल्यात त्या मंदिराच्या बांधल्या होत्या लय दिवस झाले जुन्या, तर ते नवीन बांधकाम आणखी होणार आहे पायऱ्यावरती जायला. तर थांबा सॅन्डल काढून घेऊ आपण. तर दर्शन घ्या, मी पण घेतो नंदी महाराजाचं दर्शन घ्या. तर इकडे पहा तुम्ही गंगा गोदावरी माता आहे इथं मारुतरायांसाठी. पहिले लिंबा झाड होते तिथं मारुतराय होते. हे आता हे पत्र टाकायचे तर तिथे मारुतराय आहेत आणि हे देव महाराज पण येतं. पलीकडे गा गोदावरी माता आहे, पाठीमागे इकडं रानू माता आहे. म्हणजे इकडे असे सगळे देवच येतात. गंगा तुम्हाला माहिती काहीला माहीत असेल, ज्याने पाहिलं त्यांनी ब्लॉक मग महादेवाचं मंदिर आहे पाण्यात आणखीन एक. आणि कालभैरव महाराज आहेत, गंगा गोदावरी माता आहे, 3 नद्याचा संगम आहे, पवित्र ठिकाण आहे आपलं. परत आपल्या जळगावातही महादेवाचं मंदिर आहे, मारुतरायाचं मंदिर आहे. इकडं आपल्या शेतात पण हे काय म्हणतात ऋषीमुनी, कोणतरी ऋषीमुनी संत असतात त्यावेळेस प्रभू श्रीरामाच्या काळात म्हणा, सत्ययुगाच्या म्हणा, त्या काळात महादेवाची मूर्ती ठेवलेली. तेव्हापासून मूर्त आहे, ती मूर्त काढत नाही कोणी, कारण की ती मूर्त काढली त्याच्या खाली पवित्र साप नाही का, आज पवित्र मूर्त आहे, पावन मूर्त म्हणू शकता तुम्ही. काही मागा काही बी, आज मी त्यांच्याच कृपेने काही बी करू शकतो. कारण की मी जीवन गेलेला पोरगा होतो महिन्यापूर्वी, 2 महिन्यापूर्वी समजा 2025 संपलेलं. पण आता पहिल्यापासून त्याची भक्ती करतो त्याच्यामुळं बाप लेकाला कसं काय विसरू शकत. माझे पिताश्री मला विसरू शकले नाही, कारण की मी त्यांचा लेक आहे. बाप लेकाला विसरू शकत नाही, लेक जरी बापाला विसरला आपण तर विसरलो नाही, पिताश्री आपल्याला विसरलं नाही. थोडंफार आपण हे झालं असतं मध्ये पाया पडत नव्हतं पण पिताश्री आपल्याला विसरले नाही. तर मी काय बोलतो असं पागलोनी, तुम्ही मला समजतात, पण मी पागलोनी नाही बोलत, जे म्हणत ते बोलतो. महादेव हर हर महादेव. तर आजचा ब्लॉग इतकाच. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला, चांगला वाटला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा, नसेल वाटला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. हर हर महादेव.